मोक्ष कशाने होतो? जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाचा उपदेश केला पाहिजे. काय? जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाचा उपदेश केला पाहिजे. जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानानेच होतो. याकरता शिष्यांना जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाचा उपदेश केला पाहिजे असे श्री गुरूंनी आपल्या मनाशी ठरवून त्या ज्ञानाचा उपदेश आरंभ केला. कोणी? श्री गुरु. आता बघ कसं बोलते तो, हे शिष्य तुला काय पाहिजे? परमानंदाची प्राप्ती. आणि दुसरं हे आता पाठ झालं का नाही आपलं? परमानंदाची प्राप्ती, संसार दुःखाची निवृत्ती. ती इच्छा आहे ती भ्रमाने होत आहे. श्री गुरुने पहिल्यांदा थोबाडच मारलं की नाही? कसं? तुला जी काय परमानंदाच्या प्राप्तीची आणि संसार दुःख निवृत्तीची जी इच्छा होत आहे ती भ्रमाने होत आहे. का बाबा? भ्रमाने कसं काही इच्छा होत आहे? कारण परमानंद रूप जे ब्रह्म ते तूच आहेस. काय? तूच आहेस. कोण? परमानंद रूप जे ब्रह्म आहे ते तूच आहेस. त्या तुझ्या ब्रह्मस्वरूपाचे ठिकाणी जन्म मरणादी संसार दुःख यत्किंचितही नाही. काय सांगितलंय? त्या तुझ्या ब्रह्मस्वरूपाचे ठिकाणी जन्म मरणादी संसार दुःख यत्किंचितही नाही. म्हणून जन्म व नाश रहित स्वतः सिद्ध ब्रह्मरूप तू आहेस. आणि त्या ब्रह्मरूप आत्म्याच्या ठिकाणी संसार दुःख मुळीच नाही. कुणाजवळ सुख असेल त्याचं कारण, सुखाचं कारण नाही, पुण्य. कुणाला दुःख होत असेल तर त्याचं कारण काय? बरोबर आहे ना? कोणाला सुख होत असेल तर त्याचं कारण पुण्य. आणि कुणाला पाप होत दुःख होत असेल त्याचं कारण काय? पण मनुष्य स्वतःला पाप पुण्यवाला मानतो ना. तुम्ही उत्तर दिलं प्रारब्धवाला मानतो की नाही? है ना? पण गुरु काय सांगतोय ते तो वाचा ना. गुरु काय सांगतो ते तर वाचा. आता तुम्ही वाचा. गुरु काय सांगतोय? काय सांगतोय? परमानंद प्राप्तीची आणि संसार दुःख निवृत्तीची जी इच्छा होत आहे ती चुकीची आहे, भ्रमाने होत आहे. ना? ती इच्छा बरोबर नाही आहे ना? बरोबर आहे. कारण परमानंद रूप जे ब्रह्म ते तूच आहे. आणि तुझ्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जन्म मरणादी संसार दुःख यत्किंचितही नाही. काय? काय? तू तुझ्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जन्म मरणादी संसार दुःख यत्किंचितही नाही. आणि तू कोण आहे? ब्रह्म आहे. जर स्वतःला ब्रह्म मानलं तर आपणाला काय? सुख आणि दुःख नाही आहे. ब्रह्मापेक्षा वेगळा जर आपण मानलो तर आपल्याला सुख दुःख आहे.
सुख दुःख कशामुळे प्राप्त होतं? पूर्व पुण्यामुळे सुख आणि पूर्व पापामुळे. तर आता अर्थ लागतो का? त्या दिवशी आम्ही चैतन्य महाराज देगलूरकर यांचं कीर्तन ऐकण्यासाठी गेलो होतो. त्यांचा कीर्तनाचा कोण होता? अभंग कुठला होता? प्रारब्ध क्रियमाण भक्तासी संचित नाही जाण. काय सांगायचं विषय? काय सांगायचं? प्रारब्ध क्रियमाण. प्रारब्ध म्हणजे चालू, जो भोग मिळतोय तो. क्रियमाण म्हणजे भविष्यकाळात मिळणार आहे भोग तो. आणि संचित म्हटलं जन्मातून मिळालेला भोग, मिळालेली कर्म हे भक्ताला नाही असं तू जाण. हा मुखडा आहे, इथून प्रारंभ केलेला आहे, बाकीचं आहे सगळं. पण ते घेण्याचं काय कारण? कधी भक्ताला नाही समजतंय की तो जर आपणाला ब्रह्मस्वरूप मानत असेल तरच नाही, आणि तो जर ब्रह्मस्वरूप मानत नसेल तर त्याला सुख दुःख आहे. अर्थ सांगा. जे सगळे समान मानणारा सुख दुःख नाही तोच ब्रह्म आहे. तोची दोन्ही होता समदृष्टीचाच होता. हरी म्हणे पाळून सुद्धा तोची ब्रह्म. कुठूनही इकडून तिकडूनही यही त्याने सांगा. तुम्ही ब्रह्म असलात, नको बोलू, तुम्ही ब्रह्म असलात तरच तुम्हाला सुख दुःख नाही. आपणाला जर ब्रह्म मानत असाल तरच तुम्हाला सुख दुःख नाही. तुम्हाला प्रारब्ध नाही, तुम्हाला क्रियमाण नाही, आणि तुम्हाला संचित नाही. सत्व रज तम याची बाधा तुम्हाला नाही. कारण ब्रह्म हे अपहत पापमा, पाप पुण्य से रहित ब्रह्माला मानलं गेलेलं आहे. शास्त्राने सांगितलं. असं जर तुम्ही स्वतःला मानत असाल तर मग प्रकृतीची म्हणजे देहाची बाधा तुम्हाला होत नाही. देह तुम्हाला तुम्ही ज्याला मान्यता देईल ना ते तुमच्या बोडख्यावर बसू, मानेवर बसू. तुम्ही म्हणाला हे माझं गुरु आहे, गुरु मागणी करणार. असा आहे कार्यक्रम आहे. चला पेंटर इकडे जाऊया. करणार ना, कारण गुरु त्याला मान्यता दिली आहे ना. आणि तुम्ही जर म्हणालात कोण गुरु आणि कसले गुरु, सगळे झाले भंपक आहे, पाखंड आहे सगळे. आता मग तुम्हाला कोण करत आहे? कोण देईल का त्रास? तुम्ही संसाराला मान्यता दिलीत तर संसार तुमच्या मानगुटीवर बसला. नुसता मानगुटीवर बसला असं नाही, घोडा मनुष्याला मान्यता देतो म्हणून घोड्याला काय करावं लागतं? लगाम बांधली जाते आणि घोड्यावर माणूस बसतो आणि हवा तसंच दौडवत त्याला नेतो. तुझी एवढी हिंमत असेल ना तर सिंहावर बसून दाखव बरं. एक चांगदेवाने प्रयत्न केला होता है ना वाघावर बसण्याचं. हे सहन करतील का तुम्हाला? नाही. सांगण्याचं तात्पर्य काय? संसाराला तुम्ही गेट आउट, निघून जा, मी तुला मान्यता देत नाही, तर तो तुमच्या पाठीमागे लागणार नाही. नाही, हे आपलं गिऱ्हाईक नाही. आणि संसाराला तुम्ही आदर केला, सत्कार केला, मान्यता दिली, मग आमची कामं कर.
संसार तुमच्या पाठीमागे लागला. बरोबर आहे ना? तुम्ही जर म्हणालात की संसार माझा नाही, संसार मी नाही, संसाराशी माझं काही घेणं देणं नाही, संसाराला मी कवडीची किंमत देत नाही, असं ज्या क्षणी म्हणाल त्यावेळेला संसार म्हणेल ठीक आहे, दुसरीकडे बघ, गिराईक बघ, दुसरं कोणाला तरी पकड. पण आपण अज्ञानात असतो, आपल्याला संसाराची गरज असते, म्हणून आपण संसाराची पाया पडतो, संसाराचा सत्कार करतो, संसाराशी गोड बोलतो, संसाराशी काय करतो. कोणी जाणून बुजून करत असतात, कोणी न जाणता करत असतात. न जाणता करणाऱ्यांना जास्त दुःख होत असतं आणि जाणून करणाऱ्यांना काय म्हणत असतात, ठीक आहे असं असतं, व्यवहारात करावं लागतं, करतोय, पण हे माझं स्वरूप नाही. संसाराला तुम्ही मान्यता दिली की शरीराला मान्यता दिली? शरीराला मान्यता दिली की जन्म मरण आलं. एक जन्म मरण नाही आलं, अनेक जन्म मरण आले, म्हणजे भवसागर आला. बरोबर आहे? या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी तुमच्या पाठीमागे लागायला लागतात. एक इकडे कुठल्या तरी खेड्यातली एक बाई होती, म्हातारी बाई होती, श्रद्धावंत बाई होती. हे मागणारे लाल ड्रेसमध्ये येतात की नाही, बासरला वगैरे, ते ह्या दत्त मंदिरामध्ये माहूरगडावर वगैरे जाणं, तसं लाल वेशातले ते लाल वेश दिसल्यानंतर लोकांची श्रद्धा उमाळून येते. या महाराज काय पाहिजे, कसं भोजन देतो, स्वतः भाकरी करून काय केलं, त्याला खाऊ घातलं, देणगी दिली, दान दिलं. पुढल्या वर्षीने आठवणीन तो आला, माई आज हम लोग 3 लोग आए. परत तिने भाकरी घातली, सगळं केलं, तिघांनाही दक्षिणा दिली. पुढच्या वेळेला आलं, तिसऱ्या वर्षी, माई आज हम 10 लोग आए, 10 को भोजन करतो. 10चे जेवण काय केलं, दक्षिणाही दिली. ती बाई धार्मिक होती. चौथ्या वर्षाला आले, माई आज हम 20 लोग हैं, 20 का भोजन कराना. माईने भोजन केलं, देऊ खाऊ घातलं. तिथे तिचा मुलगा होता, तो मुलगाचं डोकं खवळलं आणि त्यांनी सांगितलं, आज आए हो अगली साल 30 लोग आ जाएंगे, डंडा लेकर आ जाएंगे, डंडा लेकर आ. अब गए, अगले साल आना ही नहीं करता. आई सांगते, गप्प बस बाबा, गप्प, हे तुला काय कळत नाही, हे मातलेले आहेत. पुढच्या वर्षाला तो 30 लोक घेऊन येणार. आपली काय शक्ती आहे का एवढी? आपली शक्ती आहे तेवढं करावं. पुढच्या वर्षापासून ते बंद झालं. कसं असतं बघितलं, समोरच्याचा आदर सत्कार करायला लागल्यानंतर तो आपल्या मानगुटीवर चढायला लागला. म्हणून मी काय सांगतोय की समोरच्याच्या कलाने घ्यावं. जो कोणी आश्रमाचा प्रमुख असतो किंवा कोण असतो, त्याने भक्ताचा कणा मोडेल एवढी त्याच्यावर सेवा लादायची नसते. स्वेच्छेने तो जेवढं करत असेल, देत असेल तर घ्यायचं.
पण तुम्ही त्याला ऐसा करो वैसा करो वैसा करो असं काय बोलायला लागला आणि सारखं त्याला त्रास द्यायला लागलं तर त्याच्याकडं पडू द्या, तो वैताग. आम्हाला महिला फोन करतात की स्वामीजी काय करू, काय आयटम करू, आयटम. म्हटलं मी भिकारी माणूस आहे, तुम्ही देणार ते मी खाणार, मी काय मागू शकतो नाही. पण तरी पण स्वामीजी तुमची काय इच्छा आहे सांगा. परत परत मी सांगतोय की जो भिक्षुक आहे, जो खाणारा आहे, त्याने सांगायचं नसतं हे वाडा ते वाडा, असं आणा तसं आणा, असं सांगणं बरोबर नसतं. तरी पण ते म्हणणार तरी पण स्वामीजी तुम्ही जे सांगाल ते मी करायला तयार आहे. आता ह्याच्यावर काय उत्तर द्यायचं? माऊली तुझं जे सामर्थ्य असेल, जे ताकद असेल ते तू कर असंच सांगणार ना, आणखी दुसरं काय सांगणार ना. तिला प्रेम आहे, यांना काहीतरी चांगलं करून घालावं, वर्षातून एकदा येते. पण त्यांनी जरी सांगितलं तरी आपण त्यांना काय आदेश द्यायचा नसतो. जसं तुला वाटतंय तसं करतो असं सांगायचं. थोडक्यात सांगणं काय, समोरच्या माणसाचा कडा मोडणार नाही एवढं त्याच्यावर भार लादायचा. तो सगळं स्वतःचं सांभाळून तुमची सेवा करू शकेल एवढं त्याला सांगायचं असतं. त्याला जास्त त्रास द्यायचा नसतो, कारण तो शेवटी संसारी आहे ना. तुमच्यासारखा फकीर थोडाच आहे का? त्याला एक बाजू थोडीच आहे का? त्याला 10 बाजू आहे, 10 बाजू सांभाळावं लागतात, 10 मोर्चे सांभाळावं लागतात की नाही सांगा. बायको आहे, बायकोचे भाऊ, नंतर सासू सासरे, एवढंच नाही जावई, मुलगी, बरोबर आहे ना, हेही बॉस, हेही आहे ना, ते भावकी किती सांभाळावं लागते. बरोबर आहे ना. सांगण्याचं तात्पर्य काय, ज्याचा तुम्ही आदर कराल, सत्कार कराल ते तुमच्या मानगुटीवर बसेल. तेव्हा मग काय करायचं, जेवढं झेपल तेवढं करायचं. आणि ते झेपायचं नाही, झेपण्यासारखं सहन होण्यासारखं झालं नाही तर काय करायचं, काय करायचं. नाही बघितलं नाही तर तुम्ही नाही बघितलं. नाही तर एक घाव बस. तो बाळासाहेबांचा स्वभाव जाईल आहे की नाही, बरोबर. बस तर सांगतात इथपर्यंत आलो आहे. जन्म व नाश रहित स्वतः सिद्ध ब्रह्मरूप तू आहेस, आणि त्या ब्रह्मरूप आत्म्याच्या ठिकाणी संसार दुःख मुळीच नाही. अधोरेखा करतायत का? जन्मनाश रहित स्वतः सिद्ध आहेस असं जे ब्रह्म आहे हे स्वतः तू आहेस. तू आहेस, दुसरीकडे तुला शोधायचं काय कारण नाही. कुठेही कुंभामध्ये जाऊन तुला डुबकी लगावण्याची, कोणी काय मला लावून घेऊ नका बरं, डुबकी लावण्याची गरज नाही आहे, न कुठल्या तीर्थाला जाण्याची गरज नाही. तुम्ही जिथे आहे तिथेच तुमचं तीर्थ आहे, कारण तुम्ही स्वतः ब्रह्मरूप आहे. त्या ब्रह्मरूप आत्म्याच्या ठिकाणी संसार दुःख मुळीच नाही, मुळीच नाही, मुळीच नाही. हे लक्षात, या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. असा निश्चय कर. हे निश्चय कर, सांगून उपयोग नाही, आपला निश्चय झाला पाहिजे. असा निश्चय कर. अरे जी वस्तू आपल्या जवळ नसते म्हणजे अप्राप्त असते, तिच्या प्राप्तीची इच्छा संभव आहे ना. जे आपल्या जवळ नाही आहे तेच आपण मागू ना. दे ग बाई जरा काय असेल तर ते आज माझ्या जवळ नाही आहे ना. आणि जे आपल्या जवळ आहे ते कशाला मागायला जाऊ, बरोबर आहे ना. आपल्या जवळ जे नसेल तेच मागण्याची इच्छा असते. मग परमात्मा आपल्या जवळ नाही का?
तर ते सांगतात यार तूच परमात्मा आहे, बाकी दुसरं कोणीच नाही. आता तू परमात्मा म्हणलं हे देह जो आहे, देहवाला मी आहे, हा परमात्मा आहे का? ते त्यातलं त्यातलं अहंकार झाला तुला. तो आत्मरूपाने ब्रह्मरूप आहे. तू स्वतःला देह न मानता आत्मा मानत असशील तर तू ब्रह्मरूप आहे. तू देह मानत असेल तर कधीच नाही तू ब्रह्म. असं अरे जी वस्तू आपल्या जवळ नसते म्हणजे अप्राप्त असते तिच्या प्राप्तीची इच्छा संभवनीय आहे. तसेच जन्मरूप जन्म मरण रूप संसार तुझ्या आत्म्याच्या ठिकाणी असता. आत्म्याच्या ठिकाणी जन्म मरण असतं का? असता. तर त्याच्या निवृत्तीची इच्छा होणे साहजिक आहे. तू आत्मा आहेस, तुझ्या आत्म्याजवळ सुख दुःख इच्छा द्वेष काहीच नाही आहे. मग कसली निवृत्ती कोण करणार आहे? काय निवृत्ती करणार आहे? पण त्या जन्मादी संसाराचा तुझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी लेस सुद्धा नाही. जन्म मरण रूप जो संसार आहे त्याचा एक कण तरी तुझ्या जवळ आहे का? नाही आहे. असे असता तुला परमानंदाची प्राप्ती आणि संसार दुःख निवृत्ती इच्छा होते. हे भ्रम नाही तर काय? समजलं का? एक भ्रम कधी होईल? भ्रम कधी होईल? आत्मज्ञान नसेल तर भ्रम होतो. आत्मज्ञान झालं तर हा भ्रम आहे असं आपणाला वाटतं. आणि आत्मज्ञान नसेल तर हे सत्यच आहे अशा तऱ्हेने भ्रम होतो. काय पण तशी गोष्टच नाही. तुम्हाला ज्ञान असो नसो तुम्ही कोण आहे? ब्रह्मस्वरूप आहे, आत्मस्वरूप आहे. आणि तुमच्याजवळ सुख दुःख इच्छा द्वेष काही नाही आहे. पाप पुण्य नाही आहे. प्रारब्ध क्रियमान संचित तुम्हाला नाही आहे. तुम्ही नित्य मुक्त बुद्ध आहेत. पण केव्हा? ज्ञान झाल्यावर. त्याच्या अगोदर तुम्हाला या सगळ्या इच्छा होणार. हे जाणणं महत्वाचं आहे की मी आत्मस्वरूप आहे, मी ब्रह्मस्वरूप आहे. मग तुम्हाला कळेल की मी इच्छा करणं की मला परमानंदाची प्राप्ती आणि दुःखाची निवृत्ती हवी आहे. ही इच्छा चुकीची आहे. एक आमच्या लहानपणामध्ये एक भावगीत असायचं, रेडिओवर आम्हाला ऐकायला मिळायचं. कुठे शोधिशी रामेश्वरण, कुठे शोधिशी राहुरी, कुठे शोधिशी काशी. काय? कुठे शोधिशी रामेश्वरण, कुठे शोधिशी काशी. हृदयातील भगवंत राहिला, हृदयातून उपास. ना अरे कुठे बाबा तू काशी आणि रामेश्वर आणि काय शोधत बसलेला आहे? तो भगवंत तुझ्या हृदयामध्ये आहे, पण त्याच्याकडे लक्ष द्यायला काय? घरामध्ये आईबाप रूप देव बसलेला आहे आणि हे बाहेर तिकडे जात आहे, याला त्याला काय करायला, नवस करायला जात आहे, शिर्डीला जात आहे, इकडे जात आहे, तिकडे जात आहे. त्या मुंबईचे कुठले तो गणपती आहे त्याला, रांजणगावच्या गणपतीला, याला त्याला. तुझ्या घरामध्ये आहेत ना सगळं बसलेला देव बसलेला आहे. सगळं तुझ्या हृदयामध्ये देव बसलेला आहे ना. नाही कळत? परमानंद प्राप्तीची आणि संसार दुःख निवृत्तीची इच्छा होते तो भ्रम नव्हे का? एक गोष्ट मी पूर्वी सांगितलेली असेल बघा तुम्ही, कथा बघा.
एक माणूस असाच हे जसे गेले तशा तऱ्हेने माझ्यासारख्या माणूसा भोळ्या बाबड्या गुरुजवळ गेला. बाळासाहेब म्हणतील की तुम्ही भोळे बाबडे, तुम्ही ठगाला ठग आहेत. तो म्हणाला मला देवाचा शोध घ्यायचा आहे, देव कोण आहे तो सांगा. त्याने सांगितलं त्याच्यामध्ये काय एवढं, तत्वमसी काय सांगितलं, ते ब्रह्मतत्व आहे, हे तूच आहे. तो म्हणाला काय बोलतो हे येडं की कुळ काय, तो देव मी आहे. मी देव नाही म्हणून तुमच्याकडे आलेलो आहे. देव कुठे येतो तुम्हाला समजत असेल तर सांगा. तत्वमसी, तो देव तूच आहे. मी देव नाही आहे, मी माणूस आहे, माणूस आहे, माणूस आहे, देव नाही मी. तो काय करा, याला काय कळत नाही. तो दुसऱ्या महाराजाकडे गेला. दुसऱ्या महाराजाकडे गेला आणि म्हणाला, सगळे सांगितले, मी महाराज मी देवाची शोध करायला निघालेलो आहे आणि देव मला सापडत नाही. मी त्या एक महाराजाकडे गेलो. त्या महाराजाने सांगितलं तत्वमसी, तो देव तूच आहेस. मी देव कसा असेल हो सांगा बरं. मी देव नाही, मी देव कसा असेल, देव नाही. आता त्या महाराजाने ओळखलं तो नागा साधू होता. नागा साधू त्याने ओळखलं बरोबर. बघता बघता बेटा ऐसा करो भगवान मिलेगा तुझे, मगर इतने जल्दी कैसा मिलेगा क्या, और कहाँ भगवान कहाँ तू, कैसा मिलेगा. बेटा 5 साल सेवा कर, भगवान मिल जाएगा, मैं तुझे प्राप्त करवा. 5 साल सेवा केली, सगळी सेवा केली, भांडी घातली, कपडे धुतले, सगळं केलं, जेवण केलं. महाराज 5 साल हो गई, इतनी जल्दी में और 5 साल करो. 10 वर्ष झाल्यानंतर पुन्हा इतने जल्दी और 5-10 साल करो. 15-20 साल झाल्यानंतर तो म्हणाला, महाराज मुझे कोई आशा नहीं लग रही है, आप मुझे बताएं, ऐसा पता नहीं लग रहा है. आप जल्दी कुछ हो तो बता दो जल्दी, अब मैं कल जाने वाला हूँ. तो उसने बोल रहा, त्याने सांगितलं तत्वमसी. वो जे परम ब्रह्म आहे ते तूच आहेस. तो म्हणाला, अरे ये तो पहले ही हमको मालूम था, वो उसने पहले ही हमको बोल दिया था. तो बोल दिया, पहले ही बोल दिया था, वही बराबर था. ठीक है ना, तूने समझ नहीं लिया, इसलिए 15 साल का दंड, 15 वर्षाचा दंड. हे तर त्याला 15 वर्षाचा दंड म्हणला. माणसांना आयुष्याचा दंड होतो, केवळ एका आयुष्याचा नाही, जन्मोजन्मीचा दंड होतो. जातो नाही समजण्याची इच्छा आहे ना, नाही शिकायची इच्छा आहे ना, नाही वेदांत तुला आवडत नाही ना, जा. त्याला तो शाप समजा किंवा त्याचं भविष्य समजा. जन्म मरणाच्या याच्यामध्ये प्रवाहामध्ये पडून जा. त्याला शाप माना, नाही तर भविष्य त्याचं माना, काही मानायचं ते माना. समजून घेणं, या जन्मामध्ये आटापिटा करून आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. तुकाराम महाराजांनी आपला सगळ्या आयुष्याला समर्पण करा आणि ही पदवी घ्या, मी सच्चिदानंद आहे. तेव्हा तुम्हाला तुम्ही काय होऊन जाल, मुक्त व्हाल. साधू कसा आहे राजा, तेव्हा स्वतः जर परब्रह्म असू तर परमानंद आपल्याकडेच आहे ना. आणि दुःखाची निवृत्ती पहिलीच आहे.
मग कोणाची इच्छा करणार? परमानंदाच्या प्राप्तीची इच्छा होणं, संसार दुःख निवृत्तीची इच्छा होणे, याला भ्रम म्हणायचं नाही तर काय म्हणायचं? हा भ्रमच आहे. कारण स्वतः परमानंद असताना, स्वतः दुःख निवृत्त असताना मला परमानंद मिळेल का? मला परमानंद मिळेल का? ज्याचा घरामध्ये सोन्या नाण्याचा हांडा पुरलेला आहे, काय केलेला आहे? पुरलेला आहे. रोज तू येऊ जाऊ करतो त्याच्यावरून, आणि तिथे जाऊन शेजाऱ्याकडे म्हणतात 10 रुपये उसने असतील तर द्यावं, पोरं भुके मरतायत, है ना? हे भिकारी आहेत की नाही? का भिकारी आहेत? कारण त्याचं ज्ञान नाही. त्यानं ज्ञान करून घेतलं. त्यांच्या घरामध्ये मोठा निधी आहे की त्यांचे 10 जन्म संपले तरी ते धन संपणार नाही, एवढं धन आहे, पण तरी तो भिकारी आहे. कशा तऱ्हेने कुठेतरी अभंगात आलं असेल, हा महालाभ फुका फुकी आहे. कसा आहे? महाधन आपल्या जवळ आहे, तरी पण दे ग माय, दे ग माय तुकडा दे, दे ग माय तुकडा दे रे बाबा तुकडा दे. असे आपण भिकारी आहोत. आपण आहोत कोण? महाधनी आहोत, पण आपण काय करतो? स्वतःला भिकारी समजतो. चला, शिष्य मोक्षाच्या इच्छेने श्री गुरुकडे गेला असता त्या सद्गुरू महावाक्याचा उपदेश करतात. म्हणून जे म्हणतात तो उपदेश हाच होय. काय? कुठला? तत्वम असेल. असा उपदेश केल्यावर जर शिष्य उत्तम अधिकारी असेल तर तो त्याच क्षणी कृतार्थ होय. गुरुजी तुम्ही सांगताय ते एकदम बरोबर आहे की देव ब्रह्म ईश्वर माझ्यापेक्षा वेगळा नाही. मी ईश्वर स्वरूप आहे आणि ईश्वर माझ्या स्वरूप आहे. मी आत्मा आहे, देह नाही. त्याच क्षणी तो काय होतो? बस 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 गुरुजी लोटांगण. हेच पाहिजे होतं मला. ह्याच्यासाठीच मी सगळी आटापिटा माझा होता. असा उपदेश केल्यावर जर शिष्य उत्तम अधिकारी असेल तर तो त्याच क्षणी कृतार्थ होतो. उत्तम अधिकारी असेल तर. पण असा भाग्यवान कोण? विरळा. मनुष्याणाम सहस्रेश. आणि जर मंद अधिकारी असेल तर त्यास रात्रंदिवस दुःख भोगणारा मी सच्चिदानंद ब्रह्मरूप कसा असेल? अशी शंका होती. मंद अधिकारी असेल तर काय असेल? रात्रंदिवस दुःख भोगणारा मी, है ना, सच्चिदानंद ब्रह्मरूप कसा असेल? कसा असेल मी कसा ब्रह्म असेल? अशी शंका होईल. आणि कोणासही तू ब्रह्मरूप आहेस असे सांगितले तर त्यास एकाएकी पटणार तरी कसे? आता तुमची काहीतरी अनेक वेळेला चर्चा झालेली आहे, अनेक सत्संग तुम्ही ऐकल्यात म्हणून ठीक आहे. अरे देव देव कुठे जातोय? देव तूच आहे. बाहेरच्या कुठल्याही माणसाला सांगून बघा, तो म्हणतो मूर्ख आहे की काय? हा सटकलेला आहे, रूढ हिरालेला आहे. मी कसा देव असेल? मी देव नाही. देव कुठेतरी असेल तिकडे, है ना. तू ब्रह्मरूप आहे असं सांगितले तर त्यास एकाएकी पटणार तरी कसे? ती शंका येणारच. त्याप्रमाणे शिष्याचे मुखाने प्रथम आत्म्याच्या परमान रूपाविषयी मूल ग्रंथकार शंकेस आरंभ करतात. आता काय करतायत? शिष्याच्या मुखाने आत्म्याच्या परमान स्वरूपाविषयी मूल ग्रंथकार शंकेस आरंभ करतात. म्हणजे काय? आत्मा परमानंद कसा काय? आत्मा परमानंद स्वरूप असेल कसा? असा प्रश्न करतात शिष्य. गुरु महाराज माझा आत्मा परमानंद रूप आहे असे आपल्या उपदेशाप्रमाणे मानावी, है ना. तर यात किंचित अनुकूल विषय प्राप्त झाल्यावर जो आनंद उत्पन्न होतो, है ना. कसा कसा ताटे सर सांगा.
अरे चॅम्पियनशिप 8-9 वर्षांनी भारताने जिंकल्यानंतर है ना, किती जल्लोष झाला, किती फटाके उडवले सांगा बरं. किती लोकांनी, करोडो लोकांनी उडवले की नाही, आणि किती लोकांना दुःख झालं सांगा. पाकिस्तानात झालं की नाही झालं है ना. यत्किंचित अनुकूल विषय प्राप्त झाल्यावर जो आनंद उत्पन्न होतो तो का व्हायला पाहिजे. तर स्वतः आनंद रूप आहे ना. मॅच जिंको न जिंको तुम्हाला का आनंद होतोय. आत्मा तर मुळातच आनंद रूप आहे ना. मग विषय प्राप्तीने आनंद उत्पन्न कसा होईल. काय आत्मा मुळात काय आनंद स्वरूपच आहे. मग विषय प्राप्तीने आनंद उत्पन्न कसा होईल. विषय प्राप्तीने आनंद उत्पन्न कसा होईल. लक्ष देऊ नका, ठेवू देत त्यांना काय करायचं. आणि जर अनुकूल विषय प्राप्तीने आनंद उत्पन्न होतो तर मग आत्मा आनंद रूप नाही. शंका समजलं का. आत्मा जर स्वरूपाने आनंद रूप आहे तर त्याच्यामध्ये आनंद उत्पन्न होतं असं कसं म्हणायचं. आणि जर आत्मा उत्पन्न होतो, आत्म्यामध्ये आनंद उत्पन्न होतो, तर मग आत्मा नित्य नाही है ना. आनंद आत्म्याचं स्वरूप आनंदमय नाही. त्याच्यामध्ये बाहेरचा आनंद येतो असं म्हणावं लागेल. आत्म्यामध्ये मूळ रूपाने आनंद नाही असं म्हणावं लागेल. जर त्याच्यामध्ये आनंद उत्पन्न होत असेल तर. हा, आणि आत्मा जर स्वरूपाने आनंद रूप आहे तर त्याच्यामध्ये आनंद उत्पन्न कसा होईल. नाही होणार है ना. मिठामध्ये मीठ उत्पन्न होतं का. का तर मीठच आहे ना. साखरेत साखर उत्पन्न होते का. नाही, कारण ते साखर स्वरूपच आहे ना. आत्मा जर आनंद स्वरूप असेल तर त्याच्यामध्ये आनंद उत्पन्न झाला हे कसं काय म्हणता तुम्ही. चुकीचं म्हणताय. आणि आत्मा जर आत्म्यामध्ये आनंद उत्पन्न होत असेल तर आत्मा आनंद स्वरूप नाही. अनित्य आनंदवाला आहे, नित्य आनंदवाला नाही. आत्मा मुळातच आनंद रूप आहे. मग विषय प्राप्तीने आनंद उत्पन्न कसा होईल. आणि जर अनुकूल विषय प्राप्तीने आनंद उत्पन्न होतो तर आत्मा आनंद रूप नाही. आनंद विषयातच आहे. मग असं म्हणावं लागेल. आनंद स्वरूप आत्मा नाही तर विषयामुळे आनंद उत्पन्न होतो असं म्हणावं लागेल. असं म्हणावं लागलं तर मग आत्म्याचं आनंद स्वरूप बाधित होतं. हे बाधित होऊन उपयोग नाही मला वाटते. या शंकेत एक आत्मा आनंद रूप आहे किंवा आनंद विषयापासून उत्पन्न होतो एवढाच विचार करावयाचा विषय आहे. आत्म्यामध्ये जो आनंद दिसतो तो त्याचा स्वतःचा आहे की विषयापासून होणारा आनंद आहे. काय विचार करायचा आहे सांगा. कंटाळा आला का. आत्म्यामध्ये जो आनंद आता या प्रकरणामध्ये जो आत्म्यामध्ये जो आनंद आहे तो त्याचा स्वतःचा आहे की विषयापासून आलेला उदार आनंद आहे. हा, मग ते सिद्ध करावं लागेल ना. हा है ना. आज ही लग्नामध्ये बाई आलेली आहे आणि चमकदार दागिने हिच्या अंगावर दिसत आहेत. हे हिचे स्वतःचे आहेत की हिने उधार आणलेले आहेत. असं विचार होऊ शकतो की नाही होऊ शकतो. कारण ही तर त्या लायकीची वाटत नाही है ना. ही तर साधी सुधी मध्यम वर्गाच्या खालच्या मध्यम वर्गासारखी दिसते. एवढे दागिने कसे काय. एक तर ते काय असतील
जरीचे असतील किंवा डुप्लिकेट असतील, है ना, बनावट असतील, फक्त चमचम करणारे असतील, असं दिसतं ना. तशाच त्याने आत्म्याचा आनंद हा त्याचा स्वरूप आनंद आहे की विषयापासून त्या आत्म्यामध्ये आनंद उत्पन्न होतो. वेदांत आत्माचा आनंद हा स्वरूप आहे, स्वरूप आनंद स्वरूप आहे. आणि तर्कवाले काय म्हणतात की आत्म्यामध्ये आनंद विषयापासून उत्पन्न होतो. दोन फरक आहे. तर आता आपलं मत सिद्धांती सांगतोय, काय सांगतोय, या शंकेत शंका काय, आत्मा स्वरूपाने आनंद आहे की विषयापासून आनंद त्याच्यामध्ये आहे. विचार कशाचा करायचा, आत्माचा स्वतःचा आनंद आहे की आत्मा विषयाचा आनंद उदार आत्म्यामध्ये दिसतो, एवढाच विचार करायचा आहे ना. श्री गुरु हे शिष्य, आत्मा आनंद रूप तर आहेच, पण जीवाला माझा आत्मा आनंद रूप आहे असे ज्ञान नसते आणि त्यामुळे त्याच विषयाची इच्छा होते. आपल्या घरामध्ये सुवर्ण निधी आहे हे कळलं तर भीक मागण्याची त्याला इच्छा होईल का? मग भीक का मागतो? कारण त्याला ते माहीत नसतं. म्हणून आत्मा आनंद स्वरूप आहे असं जर त्याला कळलं, समजलं, तर त्याला आनंदाची भीक मागण्याची जरुरी पडेल का? नाही ना. हे शिष्य, आत्मा आनंद स्वरूप तर आहे, पण जीवाला काय काय अज्ञान असतं, माझा आत्मा आनंद रूप आहे असे ज्ञान नसते. कोटक करा, हे अज्ञान आहे. मी आनंद स्वरूप आहे असं कळलं तर भीक कशाला मागेल, लाचार कशाला होईल. कोणीतरी मला थोडासा आनंद द्या रे, कोणीतरी मला थोडासा आनंद द्या रे, असं कशाला म्हणेल. आणि यामुळे त्याच आपण आनंद रूप नाही असं असल्यामुळे त्याच विषयाची इच्छा होते. इच्छा झाली म्हणजे विषय प्राप्ती त्या खटपटीत जीव लागतो. बरोबर आहे. त्यावेळी बुद्धी चंचल होते. इच्छित विषय प्राप्त झाल्याबरोबर क्षण मात्र बुद्धी स्थिर होते. काय आपण स्वरूप आनंद स्वरूप आहे हे माहीत नसल्यामुळेच काय करतो, त्याला आनंदाची इच्छा होते. आनंद विषयापासून मिळेल म्हणून तो त्याच्यासाठी विषयाकडे जातो, विषयाकडे भीक मागतो आणि तो आनंद मिळाल्यानंतर क्षणभर त्याला बरं वाटतं ना. असं झाल्याबरोबर क्षण मात्र बुद्धी स्थिर होते. याला काय म्हणायचं, या स्थिर झालेल्या अंतर्मोह बुद्धिवृत्तीत काय, या स्थिर झालेल्या अंतर्मोह बुद्धिवृत्तीत आनंद रूप आत्म्याच्या आनंदाचे भान होते. विषय एक प्राप्त झाला नंतर अशी एक बुद्धी होते. या बुद्धिवृत्तीमध्ये आनंद रूप जो आत्मा आहे त्याचं प्रतिबिंब झळकतं, चमकतं है ना. या स्थिर झालेल्या अंतर्मुख बुद्धिवृत्तीत आनंद रूप आत्म्याच्या आनंदाचे भान होते. विषय प्राप्तीने आपल्याला जो आनंद होतो हा खरा आनंद कोणाचा आहे? आत्म्याचा आनंद आहे. आत्म्याचा आनंद. बुद्धी ज्या वेळेला एकदम चंचल, ज्या वेळेला कुठली वस्तू मिळाली, हे बघा कसं होतं ते बघा. कुठली वस्तू मिळाली
ही अशी होते, ही भावना होते अशी. ही झाल्यानंतर मन स्थिर झालं की नाही, त्यावेळेला जो एकदम चमचम होते बुद्धीमध्ये, ही चमचम होते ती कोणाची? आत्म्याच्या आनंदाचं प्रतिबिंब चमकायला लागतं आणि त्यावेळेला आपणाला काय होतं? आनंद झाल्यासारखं वाटतं. त्या स्थिर झालेल्या अंतर्मुख बुद्धिवृत्तीत आनंदरूप आत्म्याच्या आनंदाचेच भान होते. च लावा तिथे, अधोरेखा करा. विषय प्राप्ती आणि स्थिर बुद्धीत आत्मानंदाचे भान एकाच काली होत असल्यामुळे विषय प्राप्तीने माझ्या ठिकाणी आनंद उत्पन्न झाला असे जीवात वाटते. मात्र काय विषय प्राप्ती आणि स्थिर बुद्धीत आत्मानंदाचे भान एकाच काळी होत असल्यामुळे, कशामुळे? विषय प्राप्त झाला, बुद्धी स्थिर झाली आहे ना, आणि आत्मानंदाचे भान एकाच काळी होते असल्यामुळे विषय प्राप्तीने माझ्या ठिकाणी आनंद उत्पन्न झाला. काय करतोय? विषय प्राप्तीने माझ्या ठिकाणी आनंद उत्पन्न झाला असे जीवात केवळ वाटते मात्र. काय? पण वास्तविक आनंद कोणाचा असतो? आत्म्याचाच असतो. याच उदाहरण काय? एका पात्रात पाणी भरून स्वच्छ पौर्णिमेच्या मध्यरात्री हे पात्र उघड्या जागेत ठेवावे. त्यावेळेस जर पाणी स्थिर व स्वच्छ असेल तर त्या पाण्यात चंद्रबिंब स्पष्ट दिसते. आणि वाऱ्यामुळे किंवा अन्य कारणाने पाणी हलू लागले तर त्या चंद्रबिंबाचे भान होत नाही. बरोबर आहे? त्याप्रमाणे जेव्हा बुद्धी स्थिर असते तेव्हा त्या बुद्धीत आत्मरूप आनंदाचे भान स्पष्ट होते. ज्यावेळेला पुन्हा विषयाची इच्छा उत्पन्न होते त्यावेळेला बुद्धी चंचल असल्यामुळे आत्मानंदाचे भान होत नाही. उदाहरण काय सांगितलं? ज्या वेळेला पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही एका पात्रामध्ये पाणी ठेवलं, हळदीचं पाणी ठेवलं, तर वर जो पूर्ण चंद्रबिंब आहे ते चंद्रबिंब तुम्हाला स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसतं. पण त्याच वेळेला भणभणत वारा आला तर ते काय होतं? पाणी वर खाली होतं आणि ते बिंब तुम्हाला स्पष्टपणे दिसत नाही, है ना. तशा तऱ्हेने विषय प्राप्त झाल्यानंतर बुद्धी स्थिर होते. त्या स्थिर बुद्धीमध्ये आपलाच आनंद झळकतो. त्यालाच काय म्हणायचं? विषयानंद. आपलाच आत्म्याचा आनंद झळकतो त्यालाच काय म्हणायचं? विषयानंद. पण तो विषयापासून मिळालेला आनंद नसताना तो आपलाच आनंद आत्मानंदच आहे हे शहाणा माणूस जाणतो, है ना. कुठलाही आनंदाची गोष्ट तुम्हाला मिळाली, आनंदाची गोष्ट ऐकायला मिळाली, आनंदाची गोष्ट पाहायला मिळाली, आनंदाची गोष्ट स्पर्शायला, आनंदाची गोष्ट सुंघायला मिळाली, त्यावेळेला बुद्धीची अशी होते. त्या बुद्धीमध्ये आपलाच आनंद काय करतो? झळकत असतो. त्याला दुसरे लोक विषयानंद म्हणतात, पण तो खरा कोण असतो? आपला आत्मानंदच असतो. हे पंचदशीमध्ये सगळं झालेलं आहे, विचार केलेला आहे आपण. त्याप्रमाणे जेव्हा बुद्धी स्थिर असते, अधोरेखा करा, तेव्हा त्या बुद्धीत आत्मरूप आनंदाचे भान स्पष्ट होते. बुद्धी स्थिर होते, बुद्धी एकाग्र होईल तेव्हा आनंदाचे भान स्पष्ट होते. आणि ज्या वेळेला पुन्हा विषयाची इच्छा उत्पन्न होते त्यावेळेला बुद्धी चंचल असते, है ना. बुद्धी चंचल असल्यामुळे आत्मानंदाचे भान होत नाही. काय होत नाही? आत्मानंदाचे भान होत नाही. यावरून आनंदरूप आत्माच आहे. कोण आहे? यावरून काय समजायचं? आनंदरूप कोण आहे? आत्माच आहे. विषयात आनंद मुळीच नाही हे सिद्ध झाले. अधोरेखा करा.
पण आता प्रश्न जो आहे याचं उत्तर मात्र मोठं आहे. करू तर करतो, 15 मिनिटं आहेत अजून. आत्मानंदाची सिद्धी विषय मिळाल्यानंतर, विषय प्राप्तीने मन स्थिर होतं. त्या स्थिर झालेल्या बुद्धीमध्ये आत्मा जो स्वरूपाने आनंद रूप आहे त्याचा आनंद प्रतिबिंबित होतो. तो प्रतिबिंबित आनंद म्हणजेच आपल्याला वाटतं या विषयापासून आपल्याला आनंद मिळाला. खरा तो विषयाचा आनंद नसतो, खरा तो आपलाच आनंद असतो. यावरून काय होत आहे, यावरून आनंद रूप आत्माच आहे, विषयात आनंद मुळीच नाही हे सिद्ध झाले. हे कशा तऱ्हेने, ज्या वेळेला पाणी ज्या वेळेला स्थिर असतं त्यावेळेला चंद्राचं प्रतिबिंब स्पष्ट होतं आणि ज्या वेळेला त्याच्यामध्ये उतर चढ असतो त्यावेळेला प्रतिबिंब स्पष्ट दिसत नाही. तशाच तऱ्हेने बुद्धी एकाग्र झाली, बुद्धी स्थिर झाली तर त्याच्यामध्ये आत्म्याचा आनंद झळकतो, आपल्याला त्याचा अनुभव येतो. आणि बुद्धी जर स्थिर झालेली नसेल तर आपण या विषयापासून त्या विषयाकडे, त्या विषयाकडून त्या विषयाकडे सारखे भरकटत जातो. कशा तऱ्हेने, कटी पतंग सारखे. आणि जे पतंग दोऱ्याने बांधलेली असते ती वर 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 चढत जाते. दोऱ्याने बांधलेली नसते की पतंग काय करते, भरकटत जाऊन कुठे नदीत पडते, समुद्रात पडते, माडाच्या झाडावर अडकते, काट्याकुट्यामध्ये जाऊन अडकते. तशाच तऱ्हेने होतं. सांगण्याचं स्वरूप काय, सांगण्याचं काय काय महत्त्व काय, की आत्मा आनंद स्वरूप आहे आणि विषय प्राप्त झाल्यानंतर, बुद्धी स्थिर झाल्यानंतर हा आत्म्याचा आनंद झळकत असतो. विषयामध्ये आनंद नाही आहे, आपला आत्माच आनंद स्वरूप आहे. आणि हा आपला आनंद स्वरूप आत्म्याचा प्रतिबिंब कधी पडतं, विषय मिळाल्यानंतर स्थिर झालेल्या बुद्धीमध्ये प्रतिबिंब पडतं. तो विषयाचा आनंद नसतो, आपला स्वतःचा हक्काचा आनंद असतो. झालं. शिष्य म्हणतोय, काय म्हणतोय की महाराज अनुकूल असणाऱ्या स्त्री धन पुत्रादी विषयापासून प्रत्यक्ष आनंद होत असताना त्याचे ठिकाणी आनंद मुळीच नाही असे कसे बरे समजावे. काय म्हणतोय, अनुकूल असणाऱ्या स्त्री धन पुत्रादी विषयांपासून प्रत्यक्ष आनंद होत असताना, अनुकूल स्त्री असेल बरं वाटतं की नाही, आनंद होतो. पुत्र आज्ञा मानणारा असेल तर कोणाचा, वेदांत, वेदांत का कोण, हा प्रसाद आज्ञाधारक असेल तर आनंद होतो की नाही. अनुकूल स्त्री पुत्रादी, अनुकूल पत्नी आहे तर आनंद होतो की नाही, हो होतो ना. अनुकूल पुत्र असेल तर आनंद होतो की नाही, पुत्र अनुकूल नसेल तर दुःख होतं की नाही, होतं की नाही सांगा, दुःख होतं. पण अनुकूल पुत्र, स्त्री, पुत्र, धन, घर सगळं असेल तर तुम्हाला आनंद होतो. मग तुम्ही आत्म्याचा आनंद कशाला म्हणता, विषयापासून आनंद होतो. शिष्याचं काय म्हणणं आहे, अनुकूल असणाऱ्या स्त्री धन पुत्र आदी विषयापासून प्रत्यक्ष आनंद होत असताना त्याचे ठिकाणी आनंद मुळीच नाही अधोरेखा करा. हे कसं काय म्हणता तुम्ही, त्याच्या ठिकाणी आनंद मुळीच नाही असे कसे समजावे, हे कसं म्हणावं, कसं मानावं, कसं बोलावं. अनुकूल स्त्री असेल तर आनंद होतो, अनुकूल पुत्र असेल तर आनंद होतो, अनुकूल शिष्य असेल तर आनंद होतो, अनुकूल घर असेल तर आनंद होतो, अनुकूल बॉस असेल तर आनंद होतो, अनुकूल अधिकारी असेल तर आनंद होतो. आहे ना. हे जर साक्षात आहे तर मग
नाही कसं विषयामध्ये आनंद मुळीच नाही. कसं काय म्हणतात? शिष्य म्हणतोय. गुरु का म्हणतो? अरे एका विषयाच्या प्राप्तीने ज्यात आनंद झाला, त्यात जेव्हा दुसऱ्या विषयाची इच्छा होते तेव्हा पहिल्या प्राप्त असलेल्या विषयापासून आनंद होत नाही. तो का होऊ नये? काय? एका विषयाच्या प्राप्तीने ज्याला आनंद झाला, त्यात जेव्हा दुसऱ्या विषयाची इच्छा होते तेव्हा पहिल्या प्राप्त असलेल्या विषयापासून आनंद होत नाही. आनंद होत नाही है ना. तुम्ही पायी चालत असता, कोणाला तरी तुम्ही शासनाने किंवा तुम्हाला तुमच्या मेवण्याने किंवा दाजीने एक सायकल घेऊन दिली, तेव्हा आनंद होतो की नाही होतो? होतो. बरोबर. त्या सायकलीची किती तुम्ही काळजी घेता, पंक्चर काढता, सगळं करता. बरोबर आहे. तुम्ही मोठे झाले ना, आणि तुम्हाला सरकारने पॅकेज दिलं, कसलं तरी 35,000 रुपये मिळाले, तर तुम्ही एक मोटरसायकल घेतली. आता त्या सायकलचं काय केलं? घरात पडून आहे की नाही? किती 1 वर्ष 2 वर्ष टाकवतही नाही आणि कोणाला देवतही नाही आणि आपलीकडे आपणही वापरत नाही. 10 वर्ष झाली तरी ती तिथेच सायकल आहे. त्याच्यापासून काहीच आनंद नाही, काहीच लाभ नाही. तीच मोटरसायकलची गोष्ट, तीच कारची गोष्ट आहे ना. जाता येताना रस्त्यात तुम्हाला किती कार चालू कार धूळ खात असलेलं तुम्हाला दिसतात की नाही? का दिसतात? कारण त्याने दुसरी कुठली तरी चांगली कार घेतलेली असते. बरोबर आहे ना. एका विषयाच्या प्राप्तीने ज्या आनंद झाला, त्यात दुसऱ्या विषयाची इच्छा होते तेव्हा पहिल्या प्राप्त असलेल्या विषयापासून आनंद होत नाही. तो का होत नाही? तो का होऊ नये? असं झालं पाहिजे. विषयामध्ये आनंद आहे ना, पहिल्यांदा तर होत होता ना, आताही व्हायला पाहिजे. आता का आनंद होत नाही? म्हणून विषयाच्या ठिकाणी आनंद नाही असंच म्हटलं पाहिजे. जर विषयाच्या ठिकाणी आनंद असेल, सदैव आनंद असेल, दुसरी वस्तू आल्यानंतर तो याचा मधला आनंद का कमी होतो सांगितलं पाहिजे ना. आता तुम्ही वर जी आनंदाच्या अनुभवाची रीती सांगितली आहे, त्या रीतीने प्रथम जेव्हा इच्छित विषय प्राप्त होतो तेव्हा क्षणभर अंतःकरणाची वृत्ती स्थिर होते. बरोबर. एक क्षण स्थिर होते, तीच आत्मानंदाचे भान होते. बरोबर आहे. आणि जेव्हा दुसऱ्या विषयाची इच्छा होते तेव्हा तीच अंतःकरणाची वृत्ती चंचल होते, म्हणून आत्मानंदाचे भानही नाहीसे होते तिथून. आता तुझ्या म्हणण्याप्रमाणे विषयाच्या ठिकाणीचा आनंद आहे असे मानले तर अनुभव कसा विरुद्ध येतो तो पहा. समज की कोणाचा प्रिय पुत्र किंवा दुसरा कोणी अत्यंत प्रिय पुरुष बहुत दिवसांनी एकाएकी भेटला, तर त्यास पाहून प्रथम क्षणी जो आनंद होतो तो दुसऱ्या क्षणी नाही, दुसऱ्या क्षणाचा दुसऱ्या दिवशी नाही, आणि दुसऱ्या महिन्यात नाही, दुसऱ्या वर्षात नाही. आनंदाची गोष्ट कशाला? दुःखाची गोष्ट पण तशीच आहे ना. विषयात दुःख असेल तर है ना. पती मेला, किती 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 शोक करते ते, होय ना. पण 2 दिवस 4 दिवस गेल्यानंतर इथे वेळ काम करते, सगळं करते. कोण आलं की ताबडतोब सुरू करते. बरोबर आहे. 10 दिवस गेल्यानंतर सगळी काम करते, श्राद्धविद्य झालं, मग श्राद्धाच्या दिवशी लोक आले, पुन्हा सुरू झालं. श्राद्ध संपले, लोक आपापल्या गेल्यानंतर आपापल्या कामाला लागले है ना. आणि नंतर बस केव्हा आठवून आले तर थोडे पाण्यात होतात, बाकी काय नाही, नेहमीसारखं. बरोबर आहे.
अशा तऱ्हेने काय दुःखही असं विषयात नाही आणि दुःखही काय आनंदही काय विषयामध्ये नाही, तो आपला आनंदच धडकत असतो. प्रथम जेव्हा इच्छित विषय प्राप्त होतो तेव्हा क्षणभर अंतःकरणाची वृत्ती स्थिर होऊन तीच आत्मानंदाचे भान होते, आणि जेव्हा दुसऱ्या विषयाची इच्छा होते तेव्हा तीच अंतःकरणाची वृत्ती चंचल होते. म्हणून आत्मानंदाचे भानही होत नाही. वृत्ती चंचल झाली, आत्मानंदाचे भान होत नाही. आता तुझ्या म्हणण्याप्रमाणे विषयाच्या ठिकाणीचा आनंद आहे असे मानले तर अनुभव कसा विरुद्ध येतो तो पहा. समज की कोणाचा प्रिय पुत्र किंवा पुरुष दुसरा कोणी अत्यंत प्रिय पुरुष बहुत दिवसांनी एकाकी भेटला तर त्यास पाहून प्रथम क्षणी जो आनंद होतो तो दुसऱ्या क्षणी नाही, दुसऱ्या क्षणाचा दुसऱ्या दिवशी नाही, आणि दुसऱ्या महिन्यात नाही, दुसऱ्या वर्षात नाही, सतत तर कधीच होत नाही आनंद. वास्तविक तो आनंद सतत झाला पाहिजे, कारण आनंद उत्पत्तीस कारण असणारा प्रिय पुरुष जवळ आहे ना, तुमच्या जवळ आहे ना, आनंद कायम होत राहायला पाहिजे. आमच्या रीतीने प्रथम क्षणी अंतःकरण वृत्ती स्थिर होते म्हणून आनंद, आणि पुन्हा चंचल होते म्हणून आनंदाचा नाश संभवतो. अधोरेखन करून सिद्धांताप्रमाणे काय अंतःकरण वृत्ती स्थिर झाली तर आनंदाचा भान होतं, अंतःकरण वृत्ती चंचल झाली तर आनंदाचा नाश होतो. यावरून विषयाच्या ठिकाणी आनंद नाही असे म्हणणे भाग आहे. विषय प्राप्त असेल तर आनंद आणि विषय प्राप्त नसेल तर आनंद नाही असे तुझ्या म्हणण्याप्रमाणे मानिले तर योग्यानं समाधीमध्ये किंवा सर्वांना झोपेमध्ये कोणताही विषय प्राप्त नसताना जो आनंदाचा अनुभव येतो तो कसा यावा. याचा अर्थ काय, विषय असला तर आनंद, विषय नसला तर आनंद नाही. मग झोपेत कुठलाच विषय नसतो तर आनंद प्राप्त, आनंदाचा अनुभव यायला पाहिजे, तो येत नाही, तो कसा यावा. समाधीत किंवा झोपेत शब्दस्पर्शादी अनुकूल विषय तर मुळीच नाहीत. विषय नसूनही आनंदाचा अनुभव येतो तो कसा काय है ना. झोपेमध्ये झोपून उठल्यानंतर आपण म्हणतो गाढ झोपलो होतो, मस्त बरं झालं, सगळं काय गेलं, शांती झाली, सगळं काय त्रास कमी झाला, आनंदाचा अनुभव येतो ना. विषय नसताना आनंदाचा अनुभव येतो. यावरून सर्व अवस्थेत आत्मानंदाचेच जीवाना भान होते. अधोरेखाचा सर्व अवस्थेमध्ये आत्मानंदाचे जीवाना भान होते म्हणून विषयामध्ये आनंद मुळीच नाही. काय सांगितलं अधोरेखा करा, विषयामध्ये आनंद मुळीच नाही असे म्हणणे प्राप्त होते. याच करता आत्मानंदास घेऊनच सर्व जीव मात्र आनंदी होतात. अधोरेखा करा, आत्मानंदाला घेऊनच सर्व जीव मात्र काय आनंदी होतात असे वेदात सांगितले आहे. आता आणखी काही शंका असेल तर ती विचारा पुढच्या वेळेला.